महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जवळपास 8, 8.5, 9 वर्षांनी होत आहेत. याच्या आधी ज्यांची सत्ता होती ते सत्तेमध्येच होते आणि ते सत्ताधारी भाजप पक्ष होता. भाजपवाल्यांनी काहीच केलं नाही. मग 5 वर्ष संपल्यानंतर यांचे सरकार होतं, यांनी काहीच केलं नाही. अमरावतीमध्ये काय केलेलं आहे? काहीही केलेलं नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आले. त्यांनी म्हटलं की आम्ही हे करू, आम्ही ते करू. मग बावनकुळे साहेब आले. त्यांनी पण सांगितलं की आम्ही काय काय गोष्टी करू. पण बावनकुळे साहेब येऊन फक्त धिंगाणा करतायत. आजच मला कळलं की चांदूर रेल्वेमध्ये कुठेतरी फायरिंग झाली आणि BJPचा एक कार्यकर्ता त्या वाळू माफियामध्ये पकडला गेला. रेव्हेन्यू मिनिस्टर कोण आहे? आदरणीय बावनकुळे साहेब आहेत. आणि बावनकुळे साहेबांचे जर भाषण आपण बघितले तर ते सेम टू सेम भाषण अमरावतीमध्ये तेच देतील, चंद्रपुरात तेच देतील, तेच भाषण ते पुण्यामध्ये देतील, अजून कुठे जातील तेवढंच बोलतील, त्याच्या पलीकडे काही नाही. मग राहिला विषय अमरावती महानगरपालिकेचा, तर त्यांनी जो गोंधळ घातलाय अमरावतीमध्ये, भाजपचे निष्ठावंत, भाजपचे भाडेकरी आणि भाजपला वापरून घेणारी काही लोक, असे 3 ग्रुपमध्ये हे आहे. काही लोक निष्ठावंत आहेत, त्यांना त्यांनी फेकून दिलेलं आहे. काही लोक आहे जे भाड्याने तिथं आलेले आहेत, इकडून तिकडून उचलून आणलेले आहेत. आणि काही लोक आहेत जे फक्त भाजपचा वापर करतायत. तर या गोंधळामध्ये भाजपाने अमरावती जिल्ह्याचं वातावरण खूप खराब करून टाकलेलं आहे. तुम्ही बघा, काल आदरणीय आपले डॉक्टर बोंडे साहेब काय म्हटले, त्याच्यानंतर माजी खासदार मॅडम, काय गोंधळ त्यांनी घातला. त्यांना ही निवडणूक फक्त हिंदू मुस्लिमवर न्यायची आहे. विकासात्मक कोणीच काही करत नाही आहे, काही नाही. इन्क्लुडिंग पालकमंत्री, इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टर, अमरावतीमध्ये कोणी बघायला तयार नाही आहे. आजची गरज अशी आहे की अमरावतीवाल्यांनी या सत्ताधाऱ्यांना झटका देण्याची गरज आहे. यांची अक्कल ठिकाणावर आणण्याची गरज आहे आणि मग कुठे या ठिकाणी विकास होईल. नाहीतर हे फक्त वापरतील आणि बस, दुसरं काहीच नाही.